जिवंत मनाच्या तरुण तडफदार महत्त्वाकांक्षी विद्यार्थी मित्रांनो, मी नंदकुमार शांताराम सुर्वे सरस्वती विद्यानिकेतन विक्रोळी पार्कसाईट या शाळेत गेली 22 वर्ष मराठी विषयाचं अध्यापन करत आहे. SSC बोर्डाचा परीक्षक व नियामक म्हणूनही कार्यरत आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे पेपर तपासत असताना विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात कुठे आणि विद्यार्थ्यांना जास्त गुण केव्हा कुठे मिळतात हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की निबंध लेखन हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थी निबंध लेखन करण्यास टाळाटाळ करतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या नशिबाची टाळाटाळ सुरू होते. आणि ज्यांना निबंध लेखनामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळतात ते विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन म्हणजे नेमकं काय? 5वी पासून आपण 9वी पर्यंत निबंध लेखन केलेलं आहे. पुस्तकातलं पाहून लिहिलं, घोकमपट्टी करून लिहिलं. पण निबंध म्हणजे नेमकं काय हे कधी आपण समजून घेतलं का? काही विद्यार्थी म्हणतात, सर निबंध म्हणजे ज्याला बंधन नाही तो निबंध. बाळांनो, व्याख्या अशी होत नाही त्याची. बंधन नाही तो निबंध कसा काय? समजा तुम्हाला जर निबंध आला, एका शेतकऱ्याचं मनोगत लिहा, तर तुम्ही तिथे विद्यार्थ्याचं मनोगत लिहिणार का? नाही ना. म्हणजेच त्याला बंधन आहे. आणि हे बंधन आहे ते कसं काय समजून घ्यायचं? कोणत्या प्रकारचं बंधन आहे? मुळात आपल्याला निबंध या शब्दाची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या मते निबंध म्हणजे मी स्वतः केलेली व्याख्या अशी आहे. माझ्या व्याख्येमध्ये वी हे अक्षर 3 वेळा येतं. विशिष्ट विषयाची विचारपूर्वक क्रमबद्ध केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. विशिष्ट विषयाची विचारपूर्वक क्रमबद्ध केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. आपल्याला परीक्षेला 3 विषय येणार आहेत. या 3ही विषयावरती तुम्ही एक परीक्षेत लिहिणार आहात का? नाही ना. म्हणजेच तुम्ही तिथे 3पैकी कोणता तरी एक विषय निवडणार. म्हणजे तो झाला तुमचा विशिष्ट विषय. आणि त्या विषयाची विचारपूर्वक तुम्ही क्रमबद्ध मांडणी करणार आहात. क्रमबद्ध, पहिला क्रम, दुसरा क्रम, तिसरा क्रम. म्हणजे एखाद्या विषयाचं, समजा उदाहरणार्थ माझा आवडता लेखक असा निबंध आला, तर तुम्ही लिहिणार का? 12 जून 2000 रोजी काळाच्या पडद्याआड गेलेला, मराठी साहित्य पोरकं करून गेलेला माझा आवडता लेखक म्हणजे पु ल देशपांडे. करणार का अशी व्याख्या तुम्ही? त्यांच्या मृत्यूनं त्या निबंधाची सुरुवात करणार का? नाही ना. मग त्या ठिकाणी त्यांचं जन्मस्थळ, जन्म याची सुरुवात करावी लागेल. बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, मग त्यांचं ते लेखन, त्यांच्या उतारवयात त्यांनी केलेलं लेखन, त्यांचं सामाजिक कार्य, या गोष्टींचा आपल्याला ऊहापोह करावा लागेल. म्हणून क्रमबद्ध प्रश्न विचारताना सुद्धा तुम्हाला प्रश्न क्रमबद्ध येणं गरजेचं आहे. एका मित्रानं मला असं खूप वर्षानं माझी आणि माझ्या एका मित्राची भेट झाली. प्रश्न चुकीचे केव्हा असतात, कसे येतात बघा. रुईया कॉलेज सोडल्यानंतर जवळपास एक 17 वर्षानंतर आमची भेट झाली ट्रेनमध्ये. नजरानजर झाली, गर्दीतून वाट काढत काढत पुढे आलो
आणि मग तू काय करतोस, मी काय करतो, चर्चा सुरू झाली. माझा मित्र मंत्रालयात कामाला आहे. मला विचारलं तू काय करतोस, मी म्हटलं शिक्षक. अरे वा, शिक्षक, खूप सुट्ट्या, सगळे सुट्टीवरच येतात. मग त्याला विचारलं तू आता कुठे आहेस, राहायला कुठे आहेस, अमुक अमुक ठिकाणी. मग मला विचारलं तू कुठे आहेस, मी सांगितलं अमुक ठिकाणी. मी त्याला प्रश्न विचारला किती मुलं आहेत, त्याने सांगितले 2 मुलं आहेत. एवढ्यात स्टेशन आलं. मला म्हणतो आपण चहा पिऊया का. म्हटलं चल, बऱ्याच वर्षानं भेटलोय. चहा पिण्यासाठी आम्ही उतरलो मुलुंड स्टेशनचं. नेहमीप्रमाणे त्यावेळची सवय होती, एक कटिंग घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोघांनी चहा प्यायची. तिथेही त्याने ऑर्डर दिली 1 कटिंग. आमच्या पेहरावाकडे बघून तो कॅन्टीनवाला सुद्धा थोडा मनात हसला असेल, पण नाही, 1च कटिंग, त्याच्यामध्ये 2. आणि तो 2 कटिंगचा चहा असा तोंडाजवळ आला, चहा पिणार. मग मला त्याने मगाशी प्रश्न विचारला होता, तुला मुलं किती, मी पण सांगितले होते. पण हा प्रश्न कधी विचारला त्याने, जेव्हा मी त्याला विचारलं तुला मुलं किती, तेव्हा त्याने मला प्रतिप्रश्न विचारला, तुला मुलं किती. चहा पिताना सहज मला विचारतोय, अरे तुझं लग्न झालं का रे. अरे मग मी मगाशी उत्तर तुला दिलं, मला मुलं किती, ते उगाच का रे. विनोद कळला तुम्हाला. मंत्रालयात काम करणारा माझा मित्र क्रमवार प्रश्न विचारू शकला नाही. कधी कधी माझ्या विद्यार्थी मित्रांचं असंच घडतं, सुसंगत क्रमवार मांडणी होत नाही आणि त्यामुळे निबंध लेखन थोडंसं डळमळीत झालेलं असतं आणि मार्क कमी होतात. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला हे टाळायचं आहे आणि म्हणून माझ्या व्याख्येमध्ये मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. विशिष्ट विषयाची विचारपूर्वक क्रमबद्ध केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. दुसऱ्या प्रकारे व्याख्या करता येईल, विशिष्ट विषयाबद्दल मनात दाटून आलेल्या भावनांना करून दिलेली शब्दरूपी पाऊलवाट म्हणजेच निबंध होय. विशिष्ट विषयाबद्दल मनात दाटून आलेल्या भावनांना करून दिलेली शब्दरूपी पाऊलवाट म्हणजेच निबंध होय. पटतात ना व्याख्या या. मग आता या निबंधाच्या 2 व्याख्या तुम्हाला समजल्या असतील, नक्कीच समजल्या असतील. पण निबंध लिहिताना निबंधाचे 5 प्राण आहेत, पंचप्राण. कोणते आहेत तर पहिलं, तुमचं वाचन असलं पाहिजे, भरपूर वाचन, अवांतर वाचन भरपूर असलं पाहिजे. चांगल्या लेखकांची चांगली पुस्तकं, चांगले निबंधाची पुस्तकं तुम्ही वाचलेली असली पाहिजे. दुसरं आहे श्रवण, तुम्ही ऐकलेलं असलं पाहिजे, खूप चांगलं, खूप चांगल्या लेखकांचं, चांगल्या वक्त्यांचं व्याख्यानं तुम्ही ऐकलेली असतील, किंवा एखाद्या निबंधाचं पुस्तक आपल्या घरातल्या दादाताईला वाचायला सांगितलं असेल, त्यांनी वाचलं असेल आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे श्रवण केलेलं असेल, तरी सुद्धा तुमचा फायदा होऊ शकतो. निरीक्षण, अतिशय उत्तम निरीक्षण असलं पाहिजे, बारकाईने निरीक्षण करता आलं पाहिजे. कारण आपल्याला आपल्या निबंधामध्ये प्रसंग वर्णनात्मक निबंध प्रकार जो आहे हा निरीक्षणातूनच तर येतो. तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे अचूक बारकाईने निरीक्षण कराल तेवढा तुमचा निबंध फुलत जातो, बहरत जातो मित्रांनो. म्हणून निरीक्षण फार महत्त्वाचं आहे.
त्यानंतर तुम्हाला चिंतन करायचंय. तुम्ही काय काय पाहिलं, तुम्ही वाचन काय केले, तुम्ही श्रवण काय केलं, तुम्ही निरीक्षण काय केलं, याचं चौथ्यांदा तुम्हाला चिंतन करायचंय, मनन करायचंय. आणि त्यानंतर मग शेवटी तुम्हाला 5वा मुद्दा येतो, तो लेखन. आणि मग तुम्ही लेखन करायचं. म्हणून निबंध लेखन करताना मन, मस्तिष्क आणि मनगट यांचा विकास म्हणजे निबंध, अशी सुद्धा व्याख्या तयार करतात. हे 5 प्राण आहेत. पुन्हा तुम्हाला सांगतो, 5 प्राण कोणते आहेत? वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि लेखन. हे 5 प्राण जर तुम्हाला समजले तर निबंध लेखन खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. मुळात निबंध लेखन एका बंद खोलीसारखं आहे. मी बंद खोलीसारखं का म्हणतो? जेव्हा तुम्ही शाळेत जाता, शाळेचा दरवाजा बंद असतो, कुलूप लावलेलं असतो. शिपाई दादा चावी घेऊन येतात. ते कुलूप उघडण्यासाठी प्रयत्न करतात चावी लावून. तुमचा घोळका त्यांच्या बाजूला उभा असतो. कशासाठी? अरे वर्ग तुमचाच आहे, तुमच्या जागा ठरलेल्या आहेत, तिथेच तुम्ही बसणार आहात ना. मग तरी सुद्धा घोळका का? का नाही आतमध्ये जाऊ शकलात? बंद असताना सुद्धा नाही जाऊ शकणार तुम्ही. आणि जेव्हा ते शिपाई दादा कुलूप उघडतात, झटकन त्यांना बाजूला लोटून तुम्ही आतमध्ये धावता आणि आपापल्या बेंचवरती बसता. किती आनंद झालेला असतो नाही का? असंच आहे निबंधाचं. निबंध बंद खोलीसारखा आहे. आणि सर्वात अडचण कोणती असते? तर बंद खोलीला जसं कुलूप असतं, तसं निबंध लेखनाची सुरुवात करणं अवघड असतं. ही तर अडचण असते. बरोबर आहे ना? निबंध लेखन करताना तर निबंधाची सुरुवात कशी करायची? मला नाही जमत, मला नाही येत, अशा प्रकारची उत्तरं ऐकायला मिळतात. म्हणजेच निबंध लेखनाला ग्रहण लागतं ते निबंधाची सुरुवात कशी करायची याचं. पण मित्रांनो, याच्यावर सुद्धा माझ्याकडे औषध आहे बरं का. मुळात तुमची भूमिका कोणाची असली पाहिजे? तुमची भूमिका एका हारवाल्याची असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हारवाला इथे कुठे आणला? हारवाल्याची भूमिका. निरीक्षण आहे ना पंचप्राणामध्ये. का बरं? कारण हारवाल्याकडे तुम्ही गेलात. आता पूजेसाठी हार पाहिजे, एखाद्या मूर्तीला, एखाद्या फोटोला हार लावायचा आहे, तर 5 रुपयाचा हार मागता. दरवाजाला हार घालायचा आहे, 10 रुपयाचा हार मागता. त्याच्याकडे असणारा दोरा तो एकच असतो नाही का? एकच सुतगुंडी असते. फुलं सुद्धा त्या हारवाल्याच्या पुढ्यातच असतात. तरी सुद्धा 5 रुपयाच्या हाराला तुम्ही 10 रुपये देणार नाही आणि 10 रुपयाचा हार तो तुम्हाला 5 रुपयात देणार नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की 5 रुपयाचा हार जेव्हा तयार करतो तेव्हा तो एका झेंडूच्या फुलाचे 2 तुकडे करतो. 2 बाजूला 2, दुसऱ्या 2 बाजूला 2 असे, आणि मध्ये कडुलिंबाचा पाला आणि एखाद दुसरं फूल. हे माळलं की 5 रुपयाचा हार तयार. त्याला तुम्ही 10 रुपये नाही देणार. मग 10 रुपयाचा हार मागता तेव्हा तो काय करतो? सुतगुंडीतला त्याच दोरा घेतो, परंतु त्या ठिकाणी तो एक एक अखंड फूल रंगसंगतीनं माळत जातो.
त्या हाराची तो सजावट करत जातो. वेगवेगळ्या रंगाची फुलं त्यात माळण्याचा प्रयत्न करतो, गुंफण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो हार सुंदर झालेला असतो. तुम्हाला तो हार पाहिल्यावर समाधान वाटतं आणि झटकन तुम्ही त्याला 10 रुपये काढून देता. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा निबंध सुद्धा असाच असला पाहिजे. 8 मार्क आपल्याला निबंधाला आहे. तुम्ही निबंध तयार करताय 5 रुपयाच्या हाराच्या सारखा आणि मार्क मागताय 8. कसे मिळतील? दुसऱ्या प्रकारचा हार जसा बनवला त्याने, तशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची शब्द सुमनं जेव्हा चांगल्या प्रकारे माळत जाल, शब्दांची गुंफण कराल, उत्कृष्ट प्रकारे तिथे काव्यपंक्ती, सुवचन, सुभाषित गुंफत जाल, तेव्हा तुम्ही न मागता सुद्धा 8 पैकी 8 मार्क तुम्हाला परीक्षेत देणार आहे. मागण्याची गरज नाही. तुमच्या त्या कृतीला सलाम असतो. आणि म्हणून आपण अशा प्रकारे हारवाल्याची भूमिका वठवणं गरजेचं आहे. हारवाल्याची भूमिका जर चांगल्या प्रकारे वठवता आली, वेगवेगळ्या प्रकारची शब्द सुमनं आपल्या निबंधामध्ये जर माळता आली, तर सुंदर निबंध तयार होऊ शकतो, याची मला खात्री आहे. आणि म्हणून मित्रांनो, निबंध लेखन करताना मी मगाशी म्हटलं की दरवाजाचं कुलूप हे जसं अडचणीचं ठरतं, तसं तुम्हा मुलांना निबंध लेखन करताना निबंधाची आकर्षक सुरुवात जमत नाही. कधी आता 9वी पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे निबंधाची सुरुवात कोणी कोणी केली असेल, 1, 2 प्रकारे, 3 प्रकारे, 4 प्रकारे. मी शोधून काढलेल्या आकर्षक सुरुवाती 12 प्रकारच्या आहेत. 12 प्रकारे आपण निबंधाची सुरुवात करू शकतो मित्रांनो. पहिली सुरुवात बातमीने, दुसरी संवाद, तिसरी प्रश्न विचारून, चौथी विषयाचा विग्रह, 5वी विषयाची व्याख्या, 6वी सुरुवात शीघ्र काव्य, 7वी अनुभव कथन, 8 लघुकथा, 9 घटना प्रसंग सांगून, 10 विनोदाने, 11 सुभाषित, 12 बोलीभाषेने. आहे की नाही गंमत? 12 प्रकारे आपण आपल्या निबंधाची सुरुवात करू शकतो. बातमी हेही सुरुवात करता. वर्तमानपत्रात बातम्या असतात, टीव्हीवरच्या बातम्या असतात. समजा निबंध तुम्हाला विचारला गेला, परीक्षा नसत्या तर, कल्पना प्रधान निबंध आहे तो, तुम्हाला नाही आहे ठाऊक आहे ना. परंतु या निबंधाची सुरुवात बातमीनं कशी करता येईल? सकाळचा चहा पितो, हातात वर्तमानपत्र होतं, काळ्या शाईमध्ये लिहिलेले ते वाक्य पाहिले, 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या काय आहे म्हणून वाचण्याचा प्रयत्न केला.
कळलं. भूमितीचा पेपर कठीण गेला. आपण परीक्षेत नापास होणार या भयान भीतीने ग्रासलेलं ते 16 वर्षाचा कोवळा कुमार झप 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 चालत आपल्या घरी आला. डोक्यामध्ये विचारचक्र चालू होती. आपण नापास झालो तर आपलं काय होणार, आई वडिलांना तोंड कसं दाखवायचं. अशा बेचैन अवस्थेत तो घरी आला. घरातल्या पोटमाळ्यावर कपडे वाळत घालणारी नायलॉनची दोरी त्यानं काढली. घरात कोणीच नव्हतं आणि घरातल्या आड्याला दोरी टाकून त्याने गळफास घेतला. संपलं. आपण नापास होणार या भयान भीतीने त्या 15-16 वर्षाच्या कोवळ्या मुलानं इहलोकीची यात्रा संपवली. काय घडलं? एका वंशाचा दिवा पेटता पेटता विझला. एका आईचं लेकरू तिच्या पदरापासून कायमचं दुरावलं. हे सगळं कशामुळे झालं? हे सगळं झालं जीव घेण्या परीक्षा पद्धतीमुळं. आणि म्हणून मला वाटतं की जर परीक्षात नसत्या तर एका आईचं लेकरू तिच्या पदरापासून दूर गेलं नसतं. एका वंशाचा दिवा पेटता पेटता विझला नसता. म्हणून नको त्या परीक्षा. विषय कळला? ही आहे निबंधाची सुरुवात. एकदा निबंधाची सुरुवात केली तुम्ही चांगल्या प्रकारे की निबंधावर पूर्ण राज्य करू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण साम्राज्य तुमचं निर्माण करू शकता, हे लक्षात ठेवा.